स्नान करून पाणी भरणे आणि सगळ्यांच्या आंघोळी झाल्याच्या नंतर धुणे घेऊन वस्त्र गंगा तीरी दूतसे वस्त्र गंगा तीरी दूतसे वस्त्र गंगा तीरी दूतसे श्रीखंड्या चंदन उगाळून करी श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तीरी दूतसे वस्त्र गंगा तीरी दूतसे एकनाथ महाराज पूजेला बसल्याच्या नंतर गंध देवाला लावायचा असेल तर तो चंदन उघडून श्रीखंड द्यायचे. गिरिजा काकी नाथांच्या पत्नी हरिपंडित नाथांचे चिरंजीव या सगळ्यांची स्नान झाल्याच्या नंतर कपडे एका टोपल्यात भरायचे आणि अनंत पाप्यांचं पाप धुणारी गंगा, गंगामाई, गोदावरी माई, त्या गोदावरीच्या तीर्थामध्ये विश्वाचा बाप नाथांचे घरची कपडे धुत होता. वाक्य नीट ऐका. आपल्याला जर कपडे धुवायला एखादी व्यक्ती ठेवायची असेल तर भारुका सेठ त्याला लक्ष्मी द्यावा लागते. लक्ष्मी म्हणजे पैसे. बिना पैशाचा आपल्या इथं फरची पुसायला कोण येईल? इतका डेव्हलप एरिया केला, हे पैशाशिवाय झालाय का? मला इथं येत असताना एक आडवी काडी सुद्धा सापडली नाही, एवढा कचरा सापडला नाही. तुम्ही वेचून घेतलाय पैसे देऊन. म्हणजे तुमच्याकडे स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मी खर्च करावं लागते, म्हणजे पैसे द्यावा लागते. आणि नाथांच्या घरचं काम करण्यासाठी लक्ष्मीचा पती येत होता. एकनाथ महाराजांच्या घरी काम करायला कोणी यायचं पाटील साहेब? लक्ष्मीचा पती, देवादिदेव भगवान विष्णू परमात्मा एकनाथ महाराजांच्या पत्नीचे साड्या धुण्यासाठी, पितांबर धुण्यासाठी, पैठणी धुण्यासाठी, चुली धुण्यासाठी पंढरपुरातले मालक येत होते. लक्ष्मीचा पती येत होता. लक्ष्मीचा पती. याचं एकमेव कारण काय असेल भारुका शेठ? शांती ब्रह्म एकनाथ महाराज कायमस्वरूपी लक्ष्मीच्या पतीला जिभेवर ठेवत होते. अंतकरणात त्याचं भजन करत होते. ह्या भजनाचं एवढं कर्ज झालं, इतकं ऋण झालं की ते ऋण फिटत नाही. याच्याकरता जगाचा बाप त्यांच्या इथले काम करत होता. याच्यामुळं पहिल्या कडव्यात ती मागणी केली, हे चिदान दे गा देवा,
कामा करता आला. बारुका शेठ एक विनंती करीत, प्लॉट देत असताना गंध पाहून द्या. माफी मागतोय, मी काही जातीवादी नाही. माझ्या अंतकरणात तिळा इतका सुद्धा जातीवाद नाही. मी सगळ्याला आपलं समजणारा माणूस आहे. पण जिथे शिवांचं अधिष्ठान आहे तिथं त्याचं भजन करणाऱ्यांना घर द्या, इतकी विनंती करतो. एखादा महिना उशीर लागू द्या. आणि काही काळात जर घर इकायचे राहिले तर जितके राहतील तितके मी घेतो, इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला. धोत्रावर जरी असेल तरी गबाळे समजू नका. बरीच लोक धोत्रावाल्याला येडपट समजिते, पण एक लक्षात ठेवा, धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारत देशातली नोट चलत नाही, इतकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला. कॅमेरावाले इतकं उडून टाका, पुन्हा महाराष्ट्रात चर्चा होईल गिरगावकराकडे इतके पैसे आहेत का. विठाला विठाला. कारण एक खात्री सांगतोय, 7037 गावं महाराष्ट्रातली पाहिलीत मी. एकदा गेलेली गावं, एकदा. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीने मला गोव्याला सुद्धा 5 कीर्तनासाठी नेलं. आंध्र, कर्नाटक, तेलंगणा सुद्धा कीर्तन. मागच्या आठवड्यात आम्ही शेलमला तामिळनाडूमध्ये गेलो. आपल्या महाराष्ट्रातले चांदीचे आणि सोन्याचे व्यापारी सेलम नावाच्या जिल्ह्यात तामिळनाडूमध्ये 7000 मतदान त्यांचं आहे. तिथं त्यांनी ज्ञानोबाराय तुकोबारायचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, भगवान शिवजींचं मंदिर बांधलं आणि तिथेही ज्ञानेश्वरी आणि गाथा पारायण करून सप्ताह ठेवला. तिथे गेलो. मला एक खात्री आहे, जिथं देव आला तिथं सात्विक माणसं येत असतात. इतकं लिहून घ्या, एवढं लिहून घ्या. काही काही माणसांना घर बांधायची नसती, घर बांधायची नसती, पण माझ्या शिवांचं अधिष्ठान पाहून काही लोक इथल्या जागा घेतील, इतकं तरी लिहून घ्या. विठाला विठाला. आणि मी जरी घेतलं तर मी किती घर बांधू, बायको तर एकच आहे मला, मी तरी किती घर बांधू. पण मी सुद्धा भगवान शिवजीचं अधिष्ठान पाहून घर घेणार. आणि कालांतरानं नाही बांधणं झालं तर चांगल्याला इथून टाकणार. इतका भाव लोक, कारण इतकं गोडसं केलंय, इतकं गोड, मनाला हेवा वाटतं. इथं आल्याच्या नंतर मला असं वाटतं, मनाला अशी गोडशी शांती प्रदान व्हावी. एक दुसरी काशी निर्माण केली, दुसरं पंढरपूर निर्माण केले. याच्याकरता नुसतं असं प्रसन्न मनाला वाटावं, इतका सुंदर असा स्वर्ग तुम्ही केला तुमच्या त्या कार्याला. गोड 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 माझ्या प्रक्रिया. विठाला विठाला. एक वाक्य नीट ऐका, माफी मागून एक शब्द तुमच्यासाठी वापरला, गंध पाहून द्या, म्हणजे सनातन्यांना द्या. तर त्याचं कारण सांगतो. सनातन्यांनी घर बांधल्याच्या नंतर त्या जागेत जगाचा मालक राहील. माणसांना जरी वेळ नसला ना, बारुका शेठ आपल्या मावल्यात ना, महाराष्ट्रीयन भारतातल्या स्त्रिया अत्यंत भावुक आहेत, आध्यात्मिक आहेत, पारमार्थिक आहेत. मला वाटतं आजचा दिवस महिला दिन आहे. वा वा. आज जागतिक महिला दिन आहे. तर बारुका शेठ या देशाची ओळख या देशातल्या माणसामुळे नाही, या देशातली ओळख या देशातल्या स्त्रीमुळे आहे. या देशातल्या स्त्रीमुळे आहे. डॉक्टर सुशील भारुका असतील, राजेशजी भारुका असतील, अचित भारुका असतील आणि पारस चोरडी असतील. ठीक असं अर्थार्जन केलं तुम्ही, तुम्ही बुद्धिवादी आहात, प्रचंड कर्मशील आहात. तुम्ही एवढा मोठा एरिया डेव्हलप केला, या एरियाचं स्वर्ग केलं. नुसतं स्वर्ग नाही, तिथं कैलास आणलाय. विश्वनाथाला बसवलं म्हणजे कैलास आणलाय. तुम्ही फार मोठे आहात. पण तुम्हा चौघांना ज्या आईनं पोटात ठेवलं ती आई किती मोठी असेल, ती आई किती मोठी असेल. आणि ती आई या भारत देशाची, ती आई या महाराष्ट्र राज्याची आहे. आजचा हा जागतिक महिला दिन आहे. माझ्या माईनं तुम्ही फार मोठ्या आहात, फार मोठ्या आहात, फार मोठ्या आहात. उद्या ज्यांचा षष्टीचा उत्सव आहे
ज्यांच्याकडे 36 वर्ष विश्वाचा बाप कामाला होता, ते माझे शांती ब्रह्म नाथ बाबा सुद्धा एका माऊलीच्या पोटात 9 महिने होते. नाथांना जन्म देणारी आई या देशातली आहे. तुकोबारांना जन्म देणारी आई या देशातली आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांना जन्म देणारी आई या देशातली आहे. संत शिरोमणी नामदेवरांना जन्म देणारी आई या देशातली आहे. या देशातल्या महामानवांना जन्म देणारी आई याच देशातली आहे. याच देशातली आहे. हा देश स्वतंत्र करण्यासाठी गोऱ्यांच्या जाचातून, या गोऱ्या सरकाराच्या जाचातून ही माती, हा भारत देश मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं रक्त सांडलं, ते शूरवीर महात्मे सुद्धा याच भारत देशातल्या मातेंनी जन्माला दिलेत. तुम्ही इतक्या मोठ्या आहात माझ्या माईंनो, इतक्या मोठ्या. स्वामी विवेकानंद सुद्धा तुमच्याच पोटात 9 महिने होते. या देशाची स्त्री राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वोच्च संपत्ती कोणती असेल तर या देशाची पवित्र स्त्री आहे. फार मोठ्या आहात माझ्या माईंनो, तुम्ही फार मोठ्या आहात, फार मोठ्या. इथं बसलेली कितीतरी लोक गिरगावकराला कामाला लावतील. इथं बसलेली कितीतरी लोक गिरगावकराला कामाला लावतील, पण त्या गिरगावकराच्या पुढे तुम्ही ऐकत बसलात. या गिरगावकराला सुद्धा एका स्त्रीने 9 महिने पोटात ठेवलं. किती मोठ्या आहात तुम्ही, किती मोठ्या, किती मोठ्या. आजच्या या पवित्र जागतिक महिला दिनात मी कधी कधी कीर्तनात तुमच्यावर बॉम्ब टाकतोय, माफ करा बरं. मी फार बॉम्ब टाकतो महिलांवर. का? कारण तुम्ही चुकता कामा नये. का? या देशाची संस्कृती तुमच्या ताब्यात आहे. या देशातला किती जरी विद्वान बाप असेल तर मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाही. लेकरांना वेळ कोण देते पाटील साहेब, तर त्यांची आई जास्त देते. म्हणून आई ही सुसंस्कृत असणं अत्यंत गरजेचे आहे. म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा करतोय, मागणी करतोय की तुम्ही जास्तीत जास्त संस्कृती अंमलात आणा आणि आपल्या चिमुरड्या बालकांना, मुलींना, मुलांना, नातवांना, नातींना जास्तीत जास्त आपल्या पवित्र सनातनी संस्कृतीचे डोस द्या. ही तुमच्या पायाला स्पर्श करून आज जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला जगदंबा समजून, तुम्हाला आदिशक्ती समजून, तुम्हाला गिरिजा माता समजून, तुम्हाला सावित्री समजून, तुम्हाला रुक्मिणी माता समजून तुमच्या चरणी प्रणाम करतो आणि आजच्या जागतिक महिला दिनांच्या कोटी कोटी तुम्हाला शुभेच्छा देतो. विठाला विठ्ठला. तुझा विसर न व्हावा, भगवंताचा विसर न झाल्यामुळे रात्रंदिवस विटेवरचा मालक अंतकरणात असल्यामुळे 36 वर्ष कपडे धुवायला होता. ऐका एक प्रसंग. एका चिमुरड्या घरामध्ये, एका लहानशा घरामध्ये एका माऊलीचं पोट दुखत होतं. माऊली शब्द कळतो ना, स्त्रीचं. तुमच्यातल्या एका स्त्रीचं पोट दुखत होतं. ते पोट म्हणजे आती जेवल्यामुळे दुखत नव्हतं, अजीर्ण झाल्यामुळे दुखत नव्हतं, उपासीय म्हणून दुखत नव्हतं. तिला एका बाळाला जन्म द्यायचा होता. तिला एका बाळाला जन्म द्यायचा होता. एका चिमुरड्या घरामध्ये तिचं पोट दुखत होतं. देव अंतकरणात का ठेवायचा? त्याचा विसर का नाही पडला पाहिजे? पोट दुखत होतं. परिस्थिती इतकी नाजूक. पूर्वीच्या काळात 700 वर्षापूर्वीचं कथन आहे. त्या काळात तर ह्या 4 चाकाच्या गाड्या, ऑटो रिक्षा वगैरे काही नव्हते. फार काही झालं तर बैलगाडी होती, मोठ्या लोकांकडे बग्गी होती, घोडागाडी होत्या. काही लोकांना घोडी बसण्यासाठी होती, मध्यम लोकांना खेचर बसण्यासाठी होती. एखादा कामाठी असेल त्याच्याकडे गर्दत बसण्यासाठी होती, पण ती अत्यंत गरीब, त्यांच्याकडे गाढव सुद्धा नाही. आणि त्या घरात राहणाऱ्या एका पवित्र, सात्विक, सदाचारी, पुण्यशील माऊलीचं पोट दुखतंय. तिला एका बाळाला जन्म द्यायचा होता. तुमच्या प्रचलित भाषेत सांगायचंय, तिच्या डिलिव्हरी जवळ आलेली होती. कारण मराठी शब्दाचा बऱ्यापैकी दुष्काळ झालाय. कारण प्रत्येक जणाला मराठीविषयी स्वाभिमान आहे, पण मराठी बोलावीशी वाटत नाही. चला, घरात सुद्धा कोणी नाही. डिलिव्हरीचा काळ जवळ आलाय, वेदना कंठाशी आलेल्या आहेत. काय करावं त्या माऊलीनं? महाराज, ती अशा व्यक्तीची पत्नी होती माझ्या माईंनो. ती अशा व्यक्तीची सून होती की जन्मभर तिच्या सासऱ्याने भजन केलं, जीवनभर तिच्या पतीनं भजन केलंय.
भजन करण्यासाठी शेठजी कामं सोडून द्यायची गरज नाही. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाचं भजन तुम्ही जेवता जेवता प्रत्येक घासाला जर केलं तर ते भजन ठरतंय. प्रत्येक घासाला ओम नमः शिवाय, कृष्णाय वासुदेवाय, नारायणाय, पांडुरंगाय, विठ्ठलाय, काय गणेशाय, जगदंबा, काय तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाचं चिंतन प्रत्येक घासाला करा. प्रत्येक घासाला ते भजन आहे, भजन आहे, भजन आहे. तुम्ही पोळ्या लाटताना, भाजी करताना, एखादं घरातलं काम करताना तुम्ही रामकृष्ण हरी म्हटल्या, विठ्ठल म्हणल्या, केशवा म्हटल्या, माधवा म्हटल्या, ओम नमः शिवाय म्हटल्या, ते भजन घडते. भजन पोळ्या लाटणं बंद करायचं नाही, लाटता लाटताच म्हणायचं, कारण तोंडात तर लाटणं धरतच नाही माणूस. गाडी चालवत असताना ड्रायव्हरनं जर विठ्ठल विठ्ठल ओम नमः शिवाय म्हटलं तर काय पालथी पडन का गाडी ती? कारण स्टेरिंगनं काय दातानं फिरीत नाही, जिभेनं फिरीत नाही, ओठान दाबीत नाही. स्टेरिंग ही पायानं फिरवते माणूस. सहज जर आपण चांगलं चिंतन करत राहिलो तर भजन होते. ते भजन त्या घरातली सगळी लोक भजन करायची. महाराज ती सुद्धा इतकी पवित्र माऊली होती. रात्रंदिवस काम करत असताना त्या माऊलीनं भजन करायचं. तिचं नाव आहे सोयरा. नाव आहे सोयरा. तिच्या मालकाचं नाव आहे चोखोबा. तिच्या सासऱ्याचं नाव आहे रानोबा. काय पवित्र कुटुंब महाराज, किती पवित्र कुटुंब. एका दृष्टीनं सांगू तुम्हाला, ती अशा कुटुंबातली माऊली होती की त्या कुटुंबातल्या लोकांना दारात येऊ देत नव्हती लोक. 700 वर्षापूर्वीचा काळ आहे थोडं. अरे महाराज, त्या कुटुंबातल्या लोकांना दारात सुद्धा येऊ देत नव्हते. इतकी परिस्थिती बिकट होती. पण मुखात भजन आणलं, ताकद काय होती लक्षात ठेवा. आता कदा जर दारात आले तर कमरेला फडा बांधलेला असायचा, झाडू बांधलेला असायचा. तुमचे उमटलेले पाऊल मोडून गेले पाहिजे. तो काळ सांगतोय, तो काळ. आताच नाही, आताच नाही, आताच नाही. आता किती मोठ्या मिमी म्हणणाऱ्यानं शहाणपणा करायचा नाही. अब्जानं जरी पैसे असतील तर कामाला कोण आहे त्याची जाती विचारायची नाही. मुकाट्यानं ते काम करील. अडचण स्वयंपाकाची आली तर स्वयंपाक बी करील. नंतर पाणी शिपडून खात जाय. नंतर पाणी शिपडून खात जाय. पण कोणी केला याचा विचार नाही करायचा. अध्यात्म तो काळ सांगतो 700 वर्षापूर्वीचा. इतकी परिस्थिती भीषण. डिलिव्हरी करण्यासाठी बाई पाहिजे, लेडीज पाहिजे, महिला पाहिजे. त्या माऊलीची सासू मृत्यू पावलेली आहे. महाराज आई मृत्यू पावलेली आहे. सासराही मृत्यू पावलेला आहे. पती आहेत, ते पती बाहेरगावी आहेत. बाहेरगावी म्हणण्यापेक्षा ती माऊली मंगळवेढ्यात राहत होत्या आणि त्या माऊलीचे पती बुलढाणा जिल्ह्यात गेलते. मेहुणा राजा नावाचं गाव आहे. आपल्या बहिणीला आणण्यासाठी, पत्नीच्या बाळंतपणा करता, पत्नीच्या डिलिव्हरी करता बहिणीला आणायला बुलढाणा जिल्ह्यात मेहुणा राजाला गेलते. एकटीच बाई आहे. कोपऱ्यात एक लाकडाचा ओढका मांडलेला आहे, ठोकळा मांडलेला आहे. त्याच्यावर एक पांढरं वस्त्र आहे. त्याच्यावर एक मंजूळ ठेवलेली आहे आणि बुक्क्याची डब्बी आहे. मला तुम्ही सत्कार करून जो बुक्का लावला का काळ्या रंगाचा, त्याला अनन्य साधारण महत्व आहे. त्या बुक्क्याला, बुक्का त्या चालत तिथपर्यंत गेल्या. असाही वेदना होत्या, असाही वेदना. शेठजी, तुमच्या आमच्याकडे पैसे असल्याच्या नंतर आपण तशा वेदना सुरू झाल्यावर चांगल्या प्रतीची अँब्युलन्स बोलू. माझ्या प्रवासामध्ये 2 डिलेवऱ्या तिथं त्यांना वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर न आवडल्यामुळं त्यांनी त्यांची सून एअर अँब्युलन्सनं चेन्नईला नेली. एअर अँब्युलन्स म्हणजे तुकाराम वरूनच ना. मी 7वी पास आहे बरं, शिक्षण माझं कमी आहे. पण 7037 गावं महाराष्ट्रातली झाली. एकदा गेलेलं. 83ला जन्म माझा. असू द्या शिक्षण कमी, त्याच्यावर काय नसतं.
शिक्षणानं पुस्तकाचं ज्ञान शिकू नका असं म्हणणार नाही, पण फक्त पुस्तकाचं ज्ञान होईल. जोपर्यंत तुम्ही समाजात फिरत नाही तोपर्यंत वैचारिक ज्ञान होत नाही, आणि वैचारिक ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला या पवित्र देशात जगता येत नाही. पुस्तकी ज्ञानाचं काय सांगते? एका बाईनं पुस्तकात शिरा शिकला. शिरा बदाम न शिरो यान बदाम, त्या आडव्या तोंडाची काय असते काजू. पुस्तकात शिरा शिकली, पीएचडी झाली पाकशास्त्रामध्ये, पीएचडी झाली. तिनं सांगितलं महाराज तुम्हाला काय करू? म्हणलं मला काय करते? पिठलं भाकरी कर. नाही नाही म्हणे माझी पीएचडी झाली, मला तुम्हाला शिरा करायचा आहे. म्हणलं कशाचा करते? शुद्ध गावरान तूप गाईचं, आमच्याकडे गाई आहेत. म्हणलं छान गोष्ट आहे. पहिली गोष्ट गाई म्हणल्याबरोबरच आनंद झाला. तिनं बदामाची वरची टरकलं काढली, त्याची तुकडी केली, काजूची तुकडी केली, थोडी चारोळी घेतली, मुगाची डाळ भिजवली, ती डाळ बारीक करून घेतली आणि ती गावरान तुपात अशी खलसवल्याच्या नंतर त्याच्यात काजू बदाम हे सगळं टाकत राहिली. आणि थोड्या वेळानं तिला त्याच्यात साखर घालायची. पण साखर घालत असताना अचानक फॅन सुरू झाला आणि पानपळटी झाली. तर पलीकडच्या पानावर होता उपीठ. शिऱ्याचं पानपळटी झालं आणि उपीटाचं पान आलं. लगेच सांगितलं त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट घाला. शिरा नाही उपीट नाही. हे अति शिकलेल्यांचा नालायकपणा. आजही जुन्या बायकांच्या हातानं न शिकलेल्या बायकांकडे चमचे सुद्धा नव्हते. मीठ सुद्धा चिमटीनं टाकायच्या, साखर सुद्धा चिमटीनं टाकायच्या, गुळ सुद्धा खड्यानंच घालायच्या, काही वस्तू हातानंच टाकायच्या. पण त्यांनी केलेलं पिठलं इतकं चविष्ट होतं, शिकलेल्या बाईने केलेली बासुंदी सुद्धा खावा वाटत नाही. कारण शिकल्या म्हणजे फार ज्ञान येत असं नाही. माणसं शिकत नव्हते तरी घरातल्या लोकांशी रक्ताची नातं ठेवत होते. हे आता शिकलेल्या अति शिकलेल्या 2च तोंडन खिचडीन बोंड, त्या सासू सासऱ्याचे कपडे धुवायला तयार नाहीत. हा शिक्षणाची प्रगती आहे. शिकू नका असं म्हणत नाही, शिक्षण अत्यंत गरजेचं आहे. पण इतकं शिकून त्याचा आव आणू नका की घरातल्या लोकांचे तुकडे करू नका. शिकणं गरजेचं आहे. चला, माझ्या या प्रवासामध्ये 2 लोकांच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं महाराज या मुलांच्या जन्माच्या वेळेस आमची इतकी फजिती झाली की आम्ही याच्या आईला एअर ॲम्ब्युलन्सनं चेन्नईला नेलं. काय झालं असेल बाळाला, ती पोटात ब्लडिंग वगैरे काय आमकं तमकं काय वेगळं झालं असेल. स्थानिकच्या डॉक्टरनं सांगितलं आमच्या हाताच्या पलीकडे केस गेलेली आहे, आता आम्ही ती काही आटोक्यात आणू शकत नाही, तुम्हाला पुढचा मार्ग मोकळा. मग त्यांना आता मोठा माणूस आहे, पैशावाला माणूस आहे, त्यानं लागलीच चेन्नईला नेलं. आणि चेन्नईला नेल्याच्या नंतर तिथल्या डॉक्टरनं सांगितलं मी प्रयत्न करतो पण मी काही देव नाही. बरोबर आहे डॉक्टर साहेब, मी काही देव नाही. मी माझ्या अभ्यासाच्या बळावर निदान लावून शेवटपर्यंत याचा प्रयत्न करतो, पण दोघेही वाचतील का याचा मी काही शाश्वती देत नाही. आज ती आई बी आणि तो मुलगाही सुखरूप आहे. 9व्या वर्गात तो मुलगा आहे, मोठ्या घरचा मुलगा आहे, तो मोठ्या घरचा. पण पैसे जवळ असल्यामुळं चेन्नईला एअर ॲम्ब्युलन्सनं नेता आलं. ज्या माऊलीची डिलिव्हरी आहे त्या माऊलीकडे पैशाचा विषयच नव्हता, फक्त तुमच्या दारात पण येता येत नव्हतं. त्या काळात अस्पृश्यता फार होती, जातीय पगडा फार होता. कोणी कोणाला बोलावं, कोणी कोणाला येऊ द्यावं न येऊ द्यावं याचा प्रचंड पगडा होता. जातीच्या विरोधात कधी बोलणार नाही. जातीसाठी खावी माती मी इतका काटेकोरपणाने जपणार आहे, पण कशासाठी? आपल्या मुलामुलींचे लग्न करण्यापुरती पहा. बारुका शेठ हे रोड करत असताना काम करणाऱ्या मिस्त्रीची जाती विचारली का तुम्ही? इथे मुरुम टाकणाऱ्या टिपरवाल्याची जाती विचारली का? हे काय डेव्हलप केलं, या सगळ्या खुणा रावल्या आता, याची कधी जात विचारली का? नाही, गरजच नाही ना. आपल्याला कामाशी महत्व आहे, त्याच्या जातीची काय घेणे आपल्याला. त्यानं काटेकोरपणानं काम करावं, संपला विषय. भजनासाठी जातीचा संबंध नाही. होका उत्तम चांगला त्याचे पायी माझे कपाळ. चांगलं वागणाऱ्याला चांगलं म्हणायचं, इतकं मात्र लक्षात ठेवा.
विचित्र काळ आहे. बुक्क्याची डब्बी होती, डब्बी म्हणण्यापेक्षा एक झाकणी होती, ती खापराची होती, लहानशी मातीचं एक एवढं पात्र होतं, त्या पात्रात बुक्का होता. लिंबे जळगावकर त्या बुक्क्यामध्ये बोट बुडवलं, त्या बोटाला तो बुक्का लागलेला आहे आणि ते बुक्का पंढरपुराकडे दाखिला आणि त्या मालकाचं स्तवन केलं. माय बापा, ए माय बापा, अरे प्रापंचिक जीवनात पडले, माझ्या पोटात बाळ वाढतंय, मी तुला मागितलं नव्हतं, मला मारलंच तरी चालेल, पण याला मरू देऊ नकोस रे. आणि तो बुक्क्याचं बोट पोटाला लावून टाकलं. गरोदर स्त्री आहे, डिलिव्हरीचा काळ जवळ आलाय, 10-15 मिनिटाच्या आत काळ आलाय. त्या काळात बाळाला जन्म देणार एक सुद्धा नर्स जवळ नाही. सिस्टर नर्स म्हणतो ना आपण, कोणी नाही, घरचं नाही, दारचं नाही, कोणी नाही. घर सुद्धा राहायला झोपडे. या वास्तूत घर बांधल्याच्या नंतर तुकोबरायाच्या कडव्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाला अंतःकरणात ठेवा, इतकी अपेक्षा करेल. बघा परिणाम काय होतो. तो पोटाला बुक्का ओढला आणि मालकाचं चिंतन करीत करीत त्या लहानशा झोपड्यामध्ये असा एक खांब होता, मेड होती, ढीळ होती, लाकूड होतं, त्याला पाठ देऊन बसलेली चिंतन करते. बघ रे माय बापा, कंठापर्यंत वेदना आल्या, बाळाला जन्म द्यायचा आहे, कोणी मदत करण्यासाठी जवळ नाही, पेलाभर पाणी देण्यासाठी कोणी जवळ नाही, पाठीला मानेला हात लावण्यासाठी कोणी जवळ नाही. वेळ प्रसंगी त्या बाळाला हिच्या पोटातनं बाहेर ओढण्यासाठी कोणी नाही. इतकी परिस्थिती नाजूक. तुम्ही आम्ही असहाय्य वेदना झाल्याच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सिजर करण्याची पद्धत आहे. ती आई वाचावा आणि बाळही वाचावा याच्याकरता सिजर. मी आदरणीय डॉक्टर हुसे साहेबांकडे मी जास्त जात असतो जालना हॉस्पिटलला. त्यांच्या धर्मपत्नी अंजलीताई गायनिक आहे. तर रात्री बेरात्री 2दा 3दा 4ला कोण्या वेळेला त्यांना उठून एखाद्या माऊलीची डिलिव्हरी बाळांत पण प्रसूती करावं लागते. तर कधी कधी बघायला भेटतंय धाय मोकलीत आलेली स्त्री त्यांच्या हाताने ती हसतमुख घरी जाते, आपल्या बाळाला घेऊन जाते. हे वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचा त्यांच्या अभ्यासाचा पुरुषार्थ आहे. पण इथं ते नाही चालत. सज्जनांनो, काहीच नाही. एक सोपी शब्द सांगू, सोपा शब्द, विष खाण्यासाठी पैसा नाही. अन्न तर सोडून द्या, विष खाण्यासाठी पैसा नाही. की कधरून आता मरावं असं माणसं म्हणतात ना, पहिले म्हणायचे विष खाण्यापुरते पैसे नाही. उपचाराची कशाची अवस्था होती त्यावेळेला. त्याचा धावा केला आणि त्याचा धावा केल्याच्या नंतर त्यानं इतकं भारदस्त रूप घेतलं. लालबुंद फेटा आहे, पांढरं शुभ्र धोतर आहे, पांढरं शुभ्र शर्ट आहे, हातात काठी आहे, गळ्यात उपरणे, पायात कुरकुर वाजणारा जोडा आहे. आवाज दिला, पाहिलं दारू उघडून तर पुरुष आहे, धनी घरी नाही. असं 2-4 वेळेस झालं. पंढरपुरातल्या मालकाने विचार केला, असा हे वेदना असताना जिभेवर माझं नाव आहे, ही माझं चिंतन करते, हिच्या बाळालाही सुखरूप ठेवणं गरजेचं आहे आणि हिलाही सुखरूप ठेवणं गरजेचं आहे. ते दोघेही मरता कामा नये. पण करावं काय? चौथ्यांदा विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं, हिला आपली गरज आहे पण पुरुषाच्या रूपात नाही, स्त्रीच्या रूपात. ते चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी, एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलंय. जुन्या काळातली स्त्री जशी पैठणी घालते, नववार लुगडं नेसते, असं लुगडं नेसलेलं आहे. कपाळावर तिच्या कुंकू आहे, हातामध्ये चुडा भरलेला आहे आणि साहित्याचं गाठोडं घेऊन आलेली आहे. वहिनी दार उघडा. चालत जाता येत नव्हतं, खरकत तिथपर्यंत आल्या आणि त्या पर्णकुटीचं, त्या झोपड्याचं ताटवा उघडा आतमध्ये घेतलं. आलात वंश? हो. नुसती चेहऱ्याकडे पाहत होती ती मावळी. तिने याच्या अगोदर मालकाची बहीण फार वेळेला बघितली होती. त्याही निर्मळाताई सुंदर होत्या, पण या निर्मळेच्या रूपावरचं इतकं सुंदर आहे, जगातला सर्व निर्मळपणा जिथून चालू होती तिचं नाव आहे जगाचा बाप. आणि त्याचा चेहरा पाहिला, कृपा कटाक्षने हरिले. बाळ झालं, त्या बाळाचं नाव कर्ममेळा ठेवलं. मला श्रुती फार हुशार आहे. जगातली पहिली पत्रकार कोण असेल तर श्रुती असेल. या श्रुतीने विश्वाच्या मालकाला विचारलं, प्रभू मला सांगा
जिला आई नाही, जिला सासू नाही, जिला कोणी नातेवाईक मदत करत नाही, जिला रक्ताच्या नात्यातले कोणी नाही, जिला कोणी शेजारी पाजारी विचारित नाहीत, गावात कोणाच्या घरी जायची ताकद नाही, हिंमत नाही, अशा ठिकाणी तुम्ही जगाचे बाप असताना स्त्रीचं रूप घेतलंय, एका महिलेचं रूप घेतलंय. एक सोपा मुद्दा सांगतो जुना. आता हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करणाऱ्या बाईच्या हातात बांगड्या नसत्या, नर्सच्या हातामध्ये बांगड्या नसतात. पूर्वीच्या काळात घरी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर बाळंतपण करणारीच्या हातात बांगड्या असतात, पण तिच्या बांगड्या 4-5 दिवसाच्या नंतर फोडून टाकीत असतात. त्या बांगड्या बाटल्या असं म्हणायचे. मी काही बाई नाही, पण मी खेड्यापाड्यातला जन्म असल्यामुळे मला त्याचं ज्ञान आहे. त्या बांगड्या फोडून टाकायचे, बांगड्या म्हणजे डिलिव्हरी केल्याच्या नंतर काचाच्या बांगड्या सुद्धा निषेध आहेत असं म्हणण्याची पद्धत आपल्या सनातनी संस्कृतीमध्ये होती. तर देवाचे हात किती पवित्र असतील. त्या पवित्र हातात त्यानं बांगड्या घालावा आणि त्या पवित्र हाताने बाळाला स्नान घालावं, बाळाची घाण धुवावी, त्याचे बाळंते धुवावे. सोयराबाईला नाहू घातलेला आहे, तिचे कपडे धुतले कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. सुरती काय विचारणार नाही. सुरतीने प्रश्न केला, प्रभू असं का, असं का? विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आले आणि विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आल्याच्या नंतर जगात ती पहिली पत्रकार शेटजी, तिचं नाव होतं श्रुती नावाची पत्रकार, आणि त्या श्रुती नावाच्या पत्रकाराने तिच्या समोर जगाचा बाप रडत होता. सांगितलं, श्रुती माते ऐक ऐक, या घरातला प्रत्येक व्यक्ती माझं भजन करतोय, या घरातला प्रत्येक व्यक्ती माझं भजन करतोय. त्या सोयराबाईला जो मुलगा झालाय बारुका शेठ, तो मुलगा हातात घेतल्याच्या नंतर जन्माला आला त्या दिवशी तो विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. उपजता चित्कर्म मेळा आणि वाची विठ्ठल सावळा. श्रुती नावाच्या पत्रकाराला दाखिला, ये माय, या घरात ती ज्येष्ठ लोक भजन करतात, नवल नाही, पण या घरात जन्माला आलेलं बाळ सुद्धा परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी 4 वाणीपैकी एका वाणीनं माझं चिंतन करतंय. म्हणून मी माझ्या औदार्याचा, माझ्या वैभवाचा, माझ्या षडगुण ऐश्वर्याचा एका तिळाइतका विचार न करता मी स्त्रीचा वेश घेतला आणि 27 दिवस त्या बाईचे कपडे धुतले आणि त्या बाळांचे भरके कपडे धुतले. याची ताकद कशात आहे? त्या घरातली लोक या मालकाचं भजन करत होते, म्हणून विश्वाच्या मालकानं सोखवराच्या पत्नीचं बाळंतपण केलं. ते पहिलं कडवं. हे जे दान दे गा देवा,